नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मला खात्री आहे की तुम्ही सगळे मजेत असाल आणि तुमच्या कुटुंबाबरोबर सेफ असाल. आणि माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आता सुट्टी संपलेली आहे, क्रिसमस वेकेशन इज ओव्हर आणि उद्यापासून सगळ्यांच्या शाळा चालू होतील. माझी स्कूल चालू होणार आहे, गौरवचं काम चालू होईल. तर त्याआधी मला सगळं प्रिपरेशन करून ठेवायचं होतं. मुलांचे स्नॅक्स असतात किंवा कारलाचं काही फूड असतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आम्ही होलसेलमध्ये घेतो. मला आठवतं आहे की जेव्हा मी लहान होते, इंडियात पुण्यात असताना आम्ही अशा काही जर काही होलसेल गोष्टी घ्यायच्या असतील तर रविवार पेठेत जायचो. तर अशीच एक रविवार पेठ इथे पण आहे अमेरिकेत, की तिथे सगळं होलसेल मार्केट आहे आणि हे सगळं एकाच स्टोअरमध्ये तुम्हाला मिळतं. तुम्हाला 4 शॉप्समध्ये जायची गरज पडत नाही. तर हे मार्केट काय आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बरोबरच आपण शॉपिंग करूयात. तर हे कॉस्को होलसेल जे आहे ते आमच्या घरापासून साधारण 10 मैल्सवर आहे. तिथे पोचायला आम्हाला एक 15 मिनटं लागतात आणि तिथे आम्हाला ज्या गोष्टी होलसेलमध्ये घेऊन ठेवायच्या असतात त्या आम्ही तिकडूनच घेतो. त्याच्यासाठी तुम्हाला त्या कॉस्को होलसेलचं एक मेंबरशिप कार्ड येतं, ते तुम्हाला घ्यायला लागतं आणि ते घेतलं तरच तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. आणि बाहेरच्या म्हणजे रिटेल शॉपपेक्षा नक्कीच तुम्हाला इथे खूप फायदा होतो. आणि ज्यांची फॅमिली आहे किंवा मोठी फॅमिली आहे, ज्यांच्या घरामध्ये मुलं आहेत, तर अशा लोकांना मला असं वाटतं की हे खूप परवडण्यासारखं आहे. तर ज्या गोष्टी तुम्ही रोज रोज आणायला जाऊ शकत नाही अशा गोष्टी आम्ही इथून घेत असतो. तर त्यामध्ये येतं दूध, अंडी. आता दुधाचे कॅन्स येतात इथे. तर ते एक कॅन जो असतो तो असतो साधारण 4.25 लिटरचा. तर असे आम्ही एक 4 किंवा 5 कॅन्स आणून ठेवतो सो दॅट ते सारखं सारखं जायला लागत नाही. अंडी इथे जी मिळतात ती साधारण 6 डझनचा एक तो पॅक असतो, तो मिळतो. आणि आता थंडीच्या दिवसात अंडीही लागतातच. कारला घरात असल्यामुळे कारलालाही अंडी लागतात, त्याच्यामुळे आम्हाला अंडी घरात ठेवायला लागतात. तर अशा काही गोष्टी तुम्ही रिटेलमध्ये जर घ्यायला गेलात तर महाग पडतात. तर या जर कॉस्कोतनं तुम्ही घेतल्या तर तुम्हाला स्वस्त पडतात. आणि आता इथे न्यूजर्सीमध्ये राहिल्याचा एक फायदा आहे की इथे कॉस्कोमध्ये तुम्हाला तांदूळ किंवा डाळी ह्या पण सगळ्या मिळतात. म्हणजे इंडियन ज्या लेंटिल्स आहेत आपल्या त्या सगळ्या इथे मिळतात. तूर डाळ असू दे, उडीद डाळ असू देत, या सगळ्या डाळी पण इथे मिळतात. तर अशा काही गोष्टी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि इथे वेदर थंड असल्यामुळे तुमच्या गोष्टी या खराब होत नाहीत. कॉस्कोतून कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा एकच ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही ती गोष्ट रिटर्न करू शकता तुम्हाला हवी तेव्हा. फक्त इलेक्ट्रॉनिक्स जर तुम्ही तिकडून घेतले तर त्याला 90 डेजचा पिरियड आहे रिटर्न करण्याचा. बाकी कोणत्याही गोष्टी तुम्ही कधीही रिटर्न करू शकता. कॉस्कोमधनं गोष्टी घेण्याचा दुसरा एक फायदा म्हणजे त्या गोष्टींची क्वालिटी ही खूप चांगली असते. म्हणजे कॉस्कोतून तुम्ही डोळे झाकून कुठली गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता इतकी. आता आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि आता गाडी पार्क करून आम्ही आतमध्ये जाऊ. इथे नेहमी एंट्रीच्या वेळेला तुम्हाला जे कार्ड मी मगाशी बोलले होते, मेंबरशिप कार्ड, ते तुम्हाला इथे दाखवायला लागतं. आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. हे जे लेफ्ट हँड साईडला जे सगळं दिसतं आहे ते इलेक्ट्रॉनिक्स सेक्शन आहे हा, की जिथे तुम्हाला TV, कम्प्युटर, लॅपटॉप्स या सगळ्या गोष्टी इथे मिळतात. त्यानंतर हा जो सेक्शन आहे तो आहे ज्वेलरी आणि डायमंड्सचा.
हे जे इथे आहेत त्या सगळ्या मॅट्रेसेस आहेत. तुम्ही इथून मॅट्रेसेस पण घेऊ शकता. कॉस्कोमध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी शॉपिंग करू शकता. त्यानंतर पुढे आल्यानंतर या अशा आईल्स असतात, म्हणजे हे असे वेगवेगळे सेक्शन असतात आणि त्या सेक्शनमध्ये सगळं छान मांडून ठेवलेलं असतं. इथे कॉफीचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे कॉफी पॉड्स आहेत इथे 28.99ला. त्यानंतर जो हा आहे आयरोबोट रुंबा, इथे आहे कॉर्डलेस व्हॅक्यूम. त्यानंतर पुढे आल्यानंतर उजवीकडे हा सगळा क्लोदिंग सेक्शन आहे. इथे मेन्स आणि वुमेन्स किड्स असे सेक्शन्स असतात. आणि इथे सीझनल गोष्टी बऱ्याचशा मिळतात, म्हणजे क्लोदिंगमध्ये इथे सीझनल, आता थंडी चालू आहे, विंटरचे क्लोथ्स त्याच्यामुळे इथे जास्त तुम्हाला बघायला मिळतील. इथे आहेत कारचे वायपर्स. त्यानंतर हा जो सेक्शन आहे इथे तुम्हाला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स मिळतील. समोर लिहिलेले फ्रेश प्रोड्यूस. ही आहे त्याची बेकरी. आणि इकडच्या फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सची क्वालिटी पण खूप चांगली असते, खूप फ्रेश असते. जो आहे तो त्यांचा मीट सेक्शन आहे, जिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मीठ हे व्यवस्थित कापून व्यवस्थित पॅक केलेलं मिळेल. हे इथे त्यांनी चिकन ठेवलेलं आहे, त्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला मिळतील, म्हणजे थाईज, बोनलेस, विथ बोन्स, असे वेगवेगळे पॅकिंग्स इथे मिळतात. की जी आपल्याला माहिती पण नाहीये, आपण एवढं चीज वापरतही नाही. इथे असे मोठे मोठे फ्रीजर असतात. इथे वेगवेगळ्या प्रकारचे सलाड्स ठेवलेले असतात. हे सगळे आहेत ते सगळे श्रिम्प्स आहेत.
हे जे काही फूड इथे तुम्हाला डिस्प्लेला दिसतंय ते सगळं मागच्या बेकरीमध्ये ते फ्रेश बनवतात आणि लगेचच इथे डिस्प्लेला ठेवतात. हा जो आहे तो बुक सेक्शन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स इथे मिळतात. इथे फार्मसीमध्ये तुम्हाला ओव्हर द काउंटर मेडिसिन्स पण मिळतात. जसं की तुम्ही डेली सप्लिमेंट्स घेत असाल, विटॅमिन्स घेत असाल तर या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला स्वस्तात मिळतात. आमची कार्ट, आम्ही सगळं जे काही शॉपिंग केलेलं आहे ते सगळं या कार्टमध्ये तुमच्या समोर आहे. आम्ही कॉस्कोतून बाहेर पडलो. संध्याकाळचे 5:15 झालेले आहेत. 4:12 सुटलेलं आहे. छान. हे आहे कॉस्कोचं गॅस स्टेशन. इथे पेट्रोलला गॅस म्हणतात. इथे जर तुम्ही पेट्रोल भरलं तर तुम्हाला काही सेंट्सनी ते स्वस्त पडतं. त्याच्यामुळे आम्ही इथे येतो तेव्हा नेहमी पेट्रोल भरूनच जातो. हे सगळं आमचं कॉस्कोचं सामान. आणि कारला आल्यानंतर स्वतःचं फूडचा वास घेत होती.